तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. त्यासाठी स्टेटमेंट काय आहे, लेट एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन डिफाइन इन ए कॉमा बी. जे ए कॉमा बी क्लोज इंटरवलमधलं जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स हे क्लोज इंटरवल ए कॉमा बीमध्ये डिफाईन केलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला 3 कंडिशन चेक करायच्या आहे. फर्स्ट कंडिशन काय असणार आहे, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए कॉमा बी. जो एफ ऑफ एक्स आहे हा कंटिन्युअस असणार आहे ए कॉमा बी क्लोज इंटरवलला, आणि तो डिफरन्शिएबल असणार आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह त्याचा असणार आहे ए कॉमा बी ओपन इंटरवलमध्ये. त्यानंतर आपल्याला एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू फाइंड करायची. एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ डॅश ऑफ बी मायनस एफ डॅश ऑफ ए अपॉन बी मायनस ए. म्हणजे जी याचा अर्थ जी सीची व्हॅल्यू असणार आहे, सीची व्हॅल्यू असणार ती ए अँड बीच्या मधोमध असणार आहे. ओके, त्या इंटरवलच्या म्हणजे ए आणि बीच्या मधोमध असणार आहे. आपण एक्झाम्पल बघूया जे SPPला आक्स केलेले मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल. सो इथं एक्झाम्पल 1 आपल्याला काय दिलेलं आहे, बी मायनस ए 1 प्लस बी स्क्वेअर लेस दॅन टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए लेस दॅन बी मायनस ए 1 प्लस ए स्क्वेअर आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके, सो आपण चला स्टार्ट करूया. सो आपल्याला लेट एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. सो नंतर टॅन इनवर्स एक्स दिलेला आहे. त्यानंतर आपण 3 कंडिशन चेक करा. फर्स्ट कंडिशन काय, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए कॉमा बी. क्लोज इंटरवलला तो कंटिन्युअस आहे. सेकंड कंडिशन, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो पण काय डिफरन्शिएबल आहे. सो इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए कॉमा बी. ओके, थर्ड कंडिशन आपल्याला काय चेक करायची आहे, ती एफ डॅश ऑफ सी इक्वल टू काय कंडिशन चेक करायची, एफ डॅश ऑफ बी मायनस एफ डॅश ऑफ सी अपॉन बी मायनस ए. सॉरी एफ डॅश बी अपॉन काय चेक करायची, तिसरी कंडिशन एफ डॅश ऑफ बी मायनस एफ डॅश ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ओके, तर चला आपण प्रूफ करूया. आपल्याला काय गिवन दिलेलं आहे ते प्रूफ करू. तर थर्ड कंडिशन आपल्याला ती करायची. आता एफ डॅश ऑफ सी आपण काढून घेऊ. एफ डॅश ऑफ सी, आता आपला डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ओके, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो इथं सी पुट करायचा फक्त ओनली. इथं काय येईल 1 प्लस फक्त एक्सच्या ऐवजी सी पुट करायचं, काय येईल 1 अपॉन 1 प्लस एक्स 1 अपॉन 1 प्लस सी स्क्वेअर. ओके, सो फॉर्म्युल्यानुसार जाऊया. फॉर्म्युल्यानुसार काय दिलं आहे 1 अपॉन 1 प्लस सी स्क्वेअर इक्वल टू एफ डॅश ऑफ बी. एफ डॅश ऑफ बी म्हणजे इथं काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे टॅन इनवर्स एक्स दिलेला आहे. इथं बी पुट केल्यानंतर इथं काय येईल टॅन इनवर्स बी येईल. ओके, सो इथं काय येईल टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए. ओके, हे झालं 1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू. आता आपल्याला गिवन काय, इंटरवल 0 लेस दॅन ए लेस दॅन बी लेस दॅन 1. ओके, तर आपण काय करू, हे इंटरवल दिलेलं आहे, यासाठी आपण काय करू, आपल्याला काय काढायचं आहे, एक्सपान्शन प्रूफ करायचं. त्यासाठी आपल्याला ए लेस दॅन सी लेस दॅन बी घ्यावं लागेल, कारण सीची व्हॅल्यू लॅग्रेंजेस मीनमध्ये ए आणि बी पेक्षा मधोमध असते, त्यामुळे आपण मध्यभागी घेतली. ओके, तर सो एसाठी आपल्याला इथं बघायचं एक्सपान्शन डिनोमिनेटरला आपल्याला काय पाहिजे 1 प्लस सी स्क्वेअर आहे. त्यासाठी इथं आपण 1 प्लस ए स्क्वेअर 1 प्लस सी स्क्वेअर नंतर 1 प्लस बी स्क्वेअर असं करून घेऊ. ओके, त्यानंतर
आपल्याला इथं काय पाहिजे परत, इथं काय पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला न्यूमरेटरला 1 पाहिजे. सो आपण परत न्यूमरेटरला 1 देऊन घेऊ. 1/1 प्लस ए स्क्वेअर लेस दॅन 1/1 प्लस सी स्क्वेअर लेस दॅन 1/1 प्लस बी स्क्वेअर. ओके. आता इथं आपल्याला व्हॅल्यू टाकायची 1/1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय, टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए ही व्हॅल्यू टाकायची. ओके. तर आपण व्हॅल्यू टाकून घेऊ. व्हॅल्यू टाकून घेतल्यानंतर इथं काय 1/1 प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए इज लेस दॅन, सॉरी ते इक्वल टू झालं, इथे लेस दॅन इक्वल टू काय 1/1 प्लस बी स्क्वेअर. आता वर आपलं टार्गेट काय आहे, इथं आपल्याला इथं अपॉनला बी मायनस ए नको आहे, त्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ बी मायनस एला. इकडं क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर इथं काय येईल, बी मायनस ए. इथं टर्म पण काय पाहिजे आपल्याला, बी स्क्वेअरची 1/1 प्लस बी स्क्वेअरची जे एक इक्वेशन आहे आपल्याला सेम आलेलं आहे, फक्त ते इथं आपल्याला आलेलं आहे ते तसं आपण राईट हँड साईड जसं आपल्याला प्रूफ करायचं LHSनुसार आपण प्रूफ करून घेऊ. फक्त सरळ राईट करून घेऊ. 1/1 प्लस बी स्क्वेअर लेस दॅन टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए लेस दॅन बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर आपलं प्रूफ केलं. ओके. हा एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम्पल पेपरला येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे साईन. ओके. साईनसाठी इथं एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे, साईन इनवर्स एक्स दिलेला आहे. ओके. त्यानंतर पहिली कंडिशन काय, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए कॉमा बी. त्यानंतर सेकंड काय दिलेली कंडिशन, सेकंड एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए कॉमा बी. ओके. थर्ड कंडिशन आपल्याला काय प्रूव्ह करायची, इक्वेशन आणायचं आहे, दॅट इज एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ डॅश ऑफ बी मायनस एफ डॅश ऑफ ए अपॉन बी मायनस ए, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. त्यासाठी आपण प्रूव्ह करू. इथं साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. हे आपल्याला लागतंय, त्यासाठी आपण लिहून घेतलं तरी इथं या कंडिशनमध्ये पुट केलं तरी चालतं. ओके. नंतर थर्ड कंडिशन आपल्याला एफ डॅश ऑफ सी पाहिजे, त्यासाठी हे जी इक्वेशन याच्यात इथं एक्सच्या ऐवजी फक्त काय करायचं, सी पुट करायचा, 1/√1 मायनस सी स्क्वेअर. ओके. सो आपले थर्ड कंडिशननुसार आपलं काय येतं, 1/√1 मायनस सी स्क्वेअर इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजे काय, साईन इनवर्स बी. एफ ऑफ बी म्हणजे काय, साईन इनवर्स बी अपॉन मायनस साईन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए. ओके. तर लेस दॅन, ओके, तर लेस दॅन, सॉरी ओके, हे झालं 1/1 मायनस सी स्क्वेअरची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे त्यांनी, लिमिट्स इंटरवल काय दिलेलं आहे, गिवन 0 लेस दॅन ए लेस दॅन बी लेस दॅन 1. ओके. तर आपल्याला जी सीची व्हॅल्यू ती आपल्याला पुट करायची, त्यासाठी आपल्याला सी मध्यभागी घ्यावं लागेल, कारण एलिमिटीचा रूल आहे, सीचा इंटरवल हा मध्यभागी असतो ए आणि बीच्या. ओके. तर आपल्याला इथं पहिल्यांदा काय मायनस साईन पाहिजे, तर आपण मायनस साईन देऊन घेऊ, ए स्क्वेअर लेस दॅन 1 मायनस सी स्क्वेअर लेस दॅन 1 मायनस बी स्क्वेअर. ओके. त्यानंतर आपल्याला -1 पाहिजे, 1 मायनस एक मिनटं,
1 मायनस ए स्क्वेअर लेस दॅन 1 मायनस सी स्क्वेअर लेस दॅन 1 मायनस बी स्क्वेअर. ओके. आता आता याला काय पाहिजे, परत अंडर रूट पाहिजे. अंडर रूट देऊन घेऊ. इक्वल टू अंडर रूट देऊन घेऊ. काय येतं, 1 मायनस ए स्क्वेअर लेस दॅन 1 मायनस सी स्क्वेअर लेस दॅन 1 मायनस बी स्क्वेअर. ओके. त्यानंतर इथं काय, न्यूमरेटरला आपल्याला 1 पाहिजे, तर आपण 1 देऊन घेऊ. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस ए स्क्वेअर अंडर रूट 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस सी स्क्वेअर लेस दॅन अंडर रूट 1 अपॉन बी स्क्वेअर. इथं ह्याची व्हॅल्यू काय आली, आपण ह्याची व्हॅल्यू इथं आपण पुट करणार आहोत. ओके. एफ डॅश ऑफ सीची. त्यानंतर व्हॅल्यू पुट करू. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस ए स्क्वेअर. आता व्हॅल्यू काय आलेली, साइन इनवर्स. ओके. त्याच्यानंतर काय, साइन इनवर्स बी अप मायनस साइन इनवर्स ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ओके. लेस दॅन काय येणार आहे, 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस बी स्क्वेअर. ओके. आता आपल्याला बी मायनस ए इथं डिनॉमिनेटरला पाहिजे नाही, मग तो आपण मल्टिप्लाय करून घेणे, इक्वेशन अरेंज करून घेऊ. एच्या फॉर्ममध्ये इथं अरेंज केलेलं आहे, फक्त आपल्याला बी मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला. मग काय येईल, बी मायनस ए अपॉन अंडर रूट 1 मायनस ए स्क्वेअर लेस दॅन साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए लेस दॅन लेस दॅन 1 बी मायनस ए अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर अंडर रूट. ओके. झालं प्रूफ. IMP क्वेश्चन आहे, पेपरला येऊ शकतो. त्यानंतर सेम आपल्याला लॉगचं करायचं आहे, आपण पेपरला विचारलेलं आहे एक्झाम्पल. ओके. चलो, आपल्याला फंक्शन एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स लॉग. ओके. लॉग एक्स. सो पहिली कंडिशन काय, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए कॉमा बी. सेकंड, इथे डेरिव्हेटिव्ह घेऊ, एफ डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1 अपॉन एक्स. ओके. इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए कॉमा बी. ओके. सो दॅट एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन क्लोज ओपन इंटरवल ए कॉमा बी. ओके. थर्ड कंडिशन आपल्याला काय चेक करायची आहे, थर्ड कंडिशन एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ डॅश ऑफ बी मायनस एफ डॅश ऑफ ए अपॉन बी मायनस ए. तर चला आपण कंडिशन चेक करू, प्रूफ करू इक्वेशन. आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे, एफ डॅश ऑफ सी. पहिल्यांदा एफ डॅश ऑफ सी पुट करून घेऊ. एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू काय, इथं आपण कशी फाइंड करू, एक्सच्या ऐवजी आपल्याला फक्त काय सी पुट करायचं, 1 अपॉन सी. ओके. थर्ड कंडिशननुसार जाऊ, 1 अपॉन सी इक्वल टू, आता एफ डॅश ऑफ बी म्हणजे काय येईल, लॉग बी मायनस लॉग ए अपॉन बी मायनस ए. ओके. 1 अपॉन सीची व्हॅल्यू आपण फाइंड केली, त्यानुसार आपल्याला इथं गिवन काय दिलेलं आहे, 0 ए लेस दॅन बी. ओके. 0 लेस दॅन बी. आता आपल्याला सी पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, ए लेस दॅन सी लेस दॅन बी हे आपण अरेंज केलं. ओके. त्यानुसार आपल्याला सी हा मध्ये इंटरव्हलच्या मध्येच पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, परत इथं डिनॉमिनेटरला काय पाहिजे, आपल्याला एच पाहिजे. मग आपण इथं न्यूमरेटरला आपण 1 ॲड करू, 1 अपॉन ए लेस दॅन 1 अपॉन सी लेस दॅन 1 अपॉन बी. ओके. इथं 1 अपॉन सीची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला,
लॉग बी. आता इथं व्हॅल्यू पुट करू 1/a. ओके, लेस दॅन काय व्हॅल्यू लॉग बी मायनस लॉग ए. ओके, अपॉन बी मायनस ए. परत लेस दॅन नेक्स्ट व्हॅल्यू काय दिलेली 1/b. 1/b सॉरी. इथं एक्झाम्पलमध्ये बघूया. एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे प्रूफ करायचं. इथं न्यूमरेटरला बी मायनस ए, इकडं पण बी मायनस ए पाहिजे. बी मायनस ए आपण वर वर करून मल्टिप्लाय करून घेऊ बी मायनस ए अपॉन ए. याचा विषय संपला एचा. आता इथं मायनस आहे. लॉगची प्रॉपर्टी काय आहे? लॉगची प्रॉपर्टी काय आहे? लॉग बी मायनस लॉग ए. मायनस असल्यावर हा त्याचा डिवायडेशन होतो. काय लॉग बी अपॉन ए हे येईल. ओके, याच्या जागी हे येईल. त्यासाठी आपण इथं पुट करू बी अपॉन ए. बी मायनस बी हे दोन साईडला मल्टिप्लाय केला मग इथं काय लॉग बी बाय ए लेस दॅन 1/b. 1/b 1ला मल्टिप्लाय केला बी मायनस ए अपॉन बी. ओके, एक्झाम्पल प्रूफ झालं. हे पण इम्पॉर्टंट आहे. तिन्ही एक्झाम्पल कोणतंही पण पडू शकतं एक्झामसाठी. त्यासाठी प्रिपेअर करा. थँक्यू.